ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। सिडकोमधील छत्रपती शिवाजी चौक इथे वसलेल्या प्रतिशिर्डी श्री साईनाथ मंदिराचा 15वा वर्धापन दिन भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावरती सुरू झालेल्या या 2 दिवसीय सोहळ्यानं संपूर्ण परिसर साई भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला। सोहळ्याच्या पहिल्या दिवशी श्री साईनाथांच्या पालखीची भव्य शोभायात्रा मोठ्या दिमाखात काढण्यात आली। साईरामच्या जयघोषात, ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये मिरवणूक पार पडली आहे। पालखीच्या समोर चालणाऱ्या साई भक्तांच्या उत्साहानं वातावरण भारावून गेलं होतं। परिसरामधील नागरिकांनी ठिकठिकाणी पालखीचं स्वागत करून फुलांची उधळण केली आहे। दुसऱ्या दिवशी मंदिरामध्ये भव्य महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता। सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी उसळली होती। हजारो साई भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय। मंदिर परिसरामध्ये जनसागर लोटल्याचं चित्र पाहायला मिळालं। तसेच साईनाथांच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। सबका मालिक एक हा साईबाबांचा संदेश सर्वत्र घुमत होता। या प्रसंगी शिवसेना शिंदे गटचे आमदार सुहास कांदे यांनी मंदिरामध्ये भेट देत साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतला। यावेळी ओम साईनाथ ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण बंटी तिदमे यांनी त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान केला। या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी ओम साईनाथ ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण बंटी तिदमे तसेच निलेश तिदमे, प्रवीण मोरे, स्वप्नील पांगरे, सागर मोटकरी, राकेश शहाणे, विक्रम काळे, विक्रम भांबेरे, आकाश शिंदे, जुनेद खतीब तसेच चेतन जोशी, राहुल काळे, उर्वेश कोठारी, यश काळे, बाळा भांबेरे तसेच सर्व पदाधिकारी आणि साई भक्तांनी परिश्रम घेतले। संपूर्ण सोहळ्यात भक्ती, श्रद्धा आणि सेवा यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळालाय। सिडको परिसर खऱ्या अर्थानं साईमय झाल्याचं चित्र या ठिकाणी दिसून आलंय। किरण आहेर, सी24 तास, नाशिक।